पुणे शहरातील नागरिकांना मी गुलाबराव पोळ, पोलीस आयुक्त पुणे आवाहन करू इच्छितो की त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि शहरातील वाहतूक सुरळीत चालू राहण्याकरता सहकार्य करावं। विशेषतः वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा। त्याचप्रमाणे वाहन चालवताना मोबाईल फोनवरती कुणीही बोलू नये आणि पोलिसांच्या सूचनास सहकार्य करावं, जेणेकरून त्याचा फायदा आपणासही होईल आणि पर्यायाने अपघाताचं प्रमाण कमी होईल। सुमारे 55 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, 15 लाखांपेक्षा अधिक घरं, सुमारे 3200 किलोमीटर लांबीचे वाहतुकीचे रस्ते, हजारो कारखाने, विद्येचं माहेरघर, माहिती आणि तंत्रज्ञानाचं भारतातील एक प्रमुख केंद्र असलेल्या आपल्या पुण्याची आता एक वेगळीच ओळख निर्माण होत आहे। ती म्हणजे इथले बेशिस्त वाहन चालक। एकीकडे वेगाने प्रगती करत असलेल्या या मेट्रो सिटीला शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या अनेक घटना पुण्यात रोज घडत असतात। पुढे होणाऱ्या दुष्परिणामांची चिंता न करता हे बेशिस्त पुणेकर आपल्याच तंद्रीत किंबहुना मस्तीत पुण्यातील रस्त्यांवरून आपल्या गाड्या चालवत असतात। बहुतेक सूज्ञ पुणेकर वाहतुकीच्या नियमांचं पालन करतात, परंतु नियम धाब्यावर बसवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसते। समाजातील ही बदलती मानसिकता हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय आहे। वाहतूक शाखा दरवर्षी पुण्यातील बेशिस्त वाहन चालकांकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत दंड वसूल करते। 2011-2012 या वर्षात वाहतूक शाखेनं पुणेकरांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम सुमारे 10 कोटी रुपये आहे। दरवर्षी 1,50,000 व्यक्ती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात अशी अधिकृत माहिती उपलब्ध आहे। अनधिकृत आकडा अर्थातच यापेक्षा खूप मोठा आहे। पुणे शहराच्या वाढणाऱ्या वाहन संख्येच्या मानानं पुण्यातील रस्ते हे वाहतुकीसाठी कमी पडतात हे जरी खरं असलं तरी पुढील काळात जागेच्या मर्यादित उपलब्धतेमुळे या परिस्थितीत फारसा बदल होणार नाही हे आपण गृहीत धरलं पाहिजे। शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या 15% भाग हा रस्त्यांसाठी राखीव असावा असा एक शास्त्रीय निकष आहे, परंतु पुणे शहरात एकूण फक्त 7.5% एवढाच भाग रस्त्यांसाठी सध्या उपलब्ध आहे। या रस्त्यांची वहन क्षमताही केव्हाच संपली आहे। असं असूनही दरवर्षी पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून सरासरी 1 लाख नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री होते ही वस्तुस्थिती आहे। दिवसेंदिवस शहरवासियांची खर्च करण्याची क्षमता वाढते आहे आणि त्यातूनच वाढतो आहे निष्काळजीपणा आणि बेदरकारपणा। स्वतःची सोय, आराम आणि खिशाला परवडतं म्हणून स्वतःच्या चारचाकीनं ऑफिसला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे। रस्त्यांवरील प्रदूषणाचा त्रास नको म्हणून गाडीच्या काचा बंद करून एसी चालू ठेवून 4 दुचाकींची जागा अडवणाऱ्या चारचाकी धारकांच्या मनात आपण प्रदूषणात भरच टाकत आहोत याची जाणीव नसेल का? नसायला काय झालं, परंतु तरीही सिग्नलला थांबलेले असताना गाडीचं इंजिन बंद करण्याची तसदी फारच थोडे सुशिक्षित घेताना दिसतात। याचं कारण एकच, आम्हाला परवडतं। परंतु असं वागत असताना पर्यावरणाचं वगैरे जाऊ द्या, स्वतःचं आर्थिक नुकसान आपण किती करतो याचा तरी विचार करावा। उदाहरणच घ्यायचं झालं तर कोथरूड परिसरातून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील नगर रस्त्यावरील औद्योगिक वसाहतींमध्ये स्वतःच्या चारचाकीनं कामाला जाणाऱ्या व्यक्तीस साधारणतः 20 ते 24 सिग्नल पार करावे लागतात। कधी कधी एकाच चौकात सिग्नलच्या 2 ते 3 फेऱ्या होईपर्यंत थांबावं लागतं। प्रत्येक चाळी सरासरी 30 सेकंद उभी राहते असं गृहीत धरलं तरी दिवसभरात आपली चारचाकी 20 मिनिटं उगाचच इंधन खर्च करते। गाडी जर 1200 ते 1500 सीसी या प्रकारात मोडणारी असेल तर कमीत कमी 700 ते 800 मिलीलिटर म्हणजे साधारणतः रोजचं 50 रुपयांचं आपलंच नुकसान आहे। याच गणितानं महिन्याचा हिशोब केला तर सुमारे 1500 रुपयांचा अक्षरशः धूर होतो।
थोडक्यात, सिग्नलला गाडीचं इंजिन बंद करण्याची आपण सवय लावून घेतली तर आपल्या कुटुंबाला आयुष्यभर रोजचं दूध मोफत मिळाल्यासारखंच आहे. कारण एखाद्या छोट्या कुटुंबाचा महिन्याचा दुधाचा खर्च सरासरी तेवढाच असतो. अर्थात महिना 70 ते 80 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीस या 1500 रुपयांचं काय कौतुक म्हणा. डिझेल कार चालवणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टीचा खरोखर गांभीर्यानं विचार केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसू नये म्हणून अनुदान दिल्यानं स्वस्त असलेलं डिझेल जेव्हा आपण आपल्या आराम, सोय अथवा चैनीसाठी वापरतो तेव्हा ही गोष्ट जपून वापरली पाहिजे याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. अन्यथा आपण सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतो आहोत हे त्यांनी ध्यानात ठेवावं. खरं तर अनुदानित असलेलं डिझेल बेजबाबदारपणे वापरणं हा अक्षम्य गुन्हा आहे. एवढा विचार जरी आपण करू शकलो तरी खूप बदल घडेल. वाढता बेशिस्तपणा आणि बेदरकारपणा हा एकूणच खूप घातक आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवणं, सिग्नल तोडणं, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणं, एकेरी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं, हेडफोन कानाला लावून गाणी ऐकत गाडी चालवणं असे प्रकार आपण सर्रास बघतो. चारचाकी वाहन चालकांच्या वर्ताण दुचाकी स्वारांचा निष्काळजीपणा खूप जास्त आहे. बेजबाबदारपणातून झालेल्या वाहनांच्या अपघातांची संख्या, त्यात झालेले मृत्यू, आर्थिक आणि शारीरिक नुकसान प्रचंड आहे. The patients who are meeting accident is absolutely on the rise. Every day at least 8 to 10 patients they meet with accident. If you have to see the distribution, around 4 to 5 patients they have some limb injuries, like they have a hand injury, leg injuries and so on. When the 2 to 3 patients, possibly because they don't wear helmet or they don't take proper care, they come across some head injury problems. If the spine is injured, like if there is a problem in the neck area, or if there is a problem in the back, there is a very high chances of paralysis after the road traffic accident. प्राप्त परिस्थितीमध्ये वाढते अपघात आपण पाहिले तर पुण्यामध्ये 458 पैकी 215 लोक गेल्या वर्षी हेल्मेट न घातल्यामुळे मरण पावले आणि 152 लोक रस्ता ओलांडताना मरण पावले. बॉम्बस्फोट झाल्यानंतर आपल्या काळजामध्ये धस्स होतं किंवा आपण घाबरतो, पण मोठ्या प्रमाणावर जीवितहानी अपघातामध्ये होत असताना सुद्धा आपण गांभीर्याने पाहत नाही आणि ही खरोखरच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. वाहतूक नियम हे आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत, ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे आणि आपल्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक आहे. म्हणून आमची आपल्या सर्वांना विनंती आहे की वाहतूक नियमांचं पालन करून आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यावी आणि वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनामध्ये मदत करावी. थोडक्यात आपल्याला परवडत असलेली ही मस्ती दुसऱ्या एखाद्या कुटुंबाची परवड बनू नये एवढी संवेदनशीलता प्रत्येक वाहन चालकांनी बाळगायला नको का? एक सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पुढील गोष्टी सहज करू शकतो. वाहन ही आपली गरज असेल तर गरजेपुरतीच वापरा. एरवी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा. रोज कारने ऑफिसला एकटं जात असल्यास त्याच भागात जाणाऱ्या अजून 3 ते 4 व्यक्तींना जर सामावून घेतलं तर रस्त्यांवरच्या वाहनांचं प्रमाण कमी होऊन आपल्यालाच फायदा होईल, प्रवास सुखकर होईल. चुकीच्या पद्धतीनं रस्त्यात गाडी उभी केल्याने आपण अनेक लोकांची गैरसोय करत असतो, हे टाळलं पाहिजे. बेशिस्तपणे चालवलेल्या 1-2 वाहनांमुळे शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकून प्रचंड नुकसान होतं. फक्त पुण्यात रोज रस्त्यांवर आणि चौकांमध्ये सिग्नल आणि वाहतूक कोंडीमुळे 3.5 लाख मनुष्य तास वाया जातात. I was staying in around 12 to 15 kilometers away from Magarpatna. I used to get a lot of stress. Used to drive down to Magarpatna and used to carry a lot of stress to office, and also it used to hamper my productivity. Now I have shifted in Haratsa itself. It is around 3 to 4 kilometers from my workplace. Life is much better. It is just like, driving down to office at the luxury. I don't have to get stuck in the traffic jams. I've got a liberty to stay back half an hour or an hour in office, do my productive work. शेवटी आपणच म्हणतो ना, टाइम इज मनी.